त्याप्रमाणे तयारी करून आपले आवडते गाणगापूरचे पादुकांची अखेरची भेट घेण्यास गाणगापुरास आले. श्रींचे पादुकावर कस्तुरी अर्पण करण्याच्या हेतूने उत्तम कस्तुरी त्यांनी बरोबर आणली होती. दर्शन घेऊन पादुकांची यथासांग पूजा केली. मात्र कस्तुरी अर्पण करण्याचा त्यांस विसर पडला. मग बुवांनी ब्राह्मण भोजन करून त्या दिवशी मंदिरात उत्तम प्रकारचे कीर्तन केले व काशीस जाण्याबद्दल श्रींची आज्ञा मागितली. त्याच रात्री बुवांस दृष्टांत झाला की अक्कलकोटात जाऊन श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घ्यावे, म्हणजे रोगापासून मुक्त होशील. बुवा प्रातःकाळी जागे झाले. तो रात्रीचे दृष्टांताचे स्मरण झाले. स्नान संध्यादी नित्यकर्म सारून पादुकांचे दर्शन घेऊन बुवांनी अक्कलकोटचा रस्ता धरला. तिसरे दिवशी बुवा अक्कलकोटास पोचले.